विचार एज्युकेशन पुणे यांच्यामार्फत सावंतवाडीत प्रशस्त मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी प्राध्यापक राजाराम परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्राध्यापक राजाराम परब म्हणाले, कोकणातील विद्यार्थी अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे असूनही शालांत परीक्षेत त्यांचे यश गौरवास्पद असले तरी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र त्यांना अपेक्षित यश मिळवता येत नाही। याचं कारण आपल्या करिअरची निवडच ते चुकीच्या पद्धतीने करत असतात, असे मौलिक विचार प्राध्यापक राजाराम परब यांनी सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी विद्यालय येथे मांडले। पुणे येथील विचार एज्युकेशनचे डायरेक्टर विवेक गुप्ता यांच्या वतीने आयोजित प्रशस्त मार्गदर्शन कार्यशाळेत प्राध्यापक परब बोलत होते। यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक जगदीश धोड, उपप्राचार्य डॉक्टर सुमेधा नाईक धुरी, संस्थेचे संचालक प्राध्यापक सतीश बागवे, विचार एज्युकेशनचे श्री संदीप दिघे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर आदी उपस्थित होते। प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील यांनी केले। My name is Sandeep Dattatreya Dighe. I am Administrative Officer in विचार एज्युकेशन। ॲक्च्युली विचार एज्युकेशन हे कोकणामध्ये घेऊन येण्याचं हे मुख्य कारण असं आहे की कोकणामध्ये ॲक्च्युली अवेअरनेस थोडासा कमी आहे कंपेअर टू पुणे मुंबईमध्ये। तर आपलं मेन जे हेतू आहे विचार एज्युकेशनचा तो एंट्रन्स एक्झामचं जे प्रिपरेशन असेल त्याच्यामध्ये JEE असेल, नीट असेल, CET असेल, हे असे एक्झामचं प्रिपरेशन आपण विचार एज्युकेशनच्या मार्फत आपण करून घेणार आहे। त्यामुळे आपण विचारच्या ॲपचं जे लॉन्चिंग आहे ते आपण कोकणापासून स्टार्ट करत आहोत, ते महाराष्ट्राच्या कर्मभूमीपासून आपण स्टार्ट करत आहोत। त्यामुळं मला कोकणातल्या पूर्ण कोकणवासियांना एवढंच सांगू इच्छित आहे की ह्या ॲपचा तुम्ही पूर्णपणे वापर करून घ्या। कारण की जे डायरेक्टर आहेत मिस्टर विवेक गुप्ता त्यांनी BTech केलं आहे फ्रॉम IIT मद्रास। तर पूर्णपणे जे काय पूर्ण ॲपचं जे लॉन्चिंग आहे, फॉर एक्झाम्पल स्टडी मटेरियल आले, टीचरचे लेक्चर्स आले, पूर्ण कंटेंट डेव्हलपमेंट आहे, ते पूर्ण विवेक सरांच्या अंडर आपण केलेलं आहे। तर तरी जास्तीत जास्त पॅरेंट्सनी त्याचा लाभ घ्यावा हीच माझी विनंती। नमस्कार, मी जगदीश धोड, मुख्याध्यापक राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी। आमच्या प्रशालेमध्ये 12वी नंतरच्या विविध वाटा यावर सातत्याने विविध गटांकडून मार्गदर्शन होत असतं आणि त्याच अनुषंगाने आज आमच्या प्रशालेमध्ये विचार फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे। त्याने आपल्या वेळात वेळ काढून आमच्या प्रशालेसाठी ही संधी दिलेली आहे। या संधीबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। हे आणि आपल्याच लालमातीतलं IIT मद्रासमधून आपल्या जिल्ह्यातले पहिले IIT इंजिनियर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला। 9 ते 10 -3चा चष्मा। मग शारीरिक क्षमता आहे का? माझ्याकडे खूप सगळं टॅलेंट आहे। मिनिमम क्वालिफिकेशनसाठी हाईट लागते 5.7, माझी 5.6 भरते। मी होऊ शकतो का आर्मी ऑफिसर? नाही। माझ्याकडे हाईट आहे, बॉडी आहे, पण लहानपणीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि हृदयाला होल आहे। सियाचीन सारख्या ठिकाणी पोस्टिंग झाली की तुझ्याकडे बघणार लोक का समोरच्यांच्या गोळ्यांकडे बघणार? राईट। सो शारीरिक क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक क्षमता। सगळ्याची सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। राईट। त्यामुळे मला पायलट व्हायचं आहे, खर्च 32 लाख रुपये, कमरेवरचा हात लगेच खाली आला। राईट। पण मला डिफेन्स मध्ये पायलट होता येईल, NDA एक्झाम देऊन फायटर पायलट, आणि तो फायटर पायलट म्हणून रिटायर झाला, एअरलाईनची लाईन लागेल तुमच्याकडे, नोकरी घ्या आमच्याकडे म्हणून। पण त्याच्यासाठी 19व्या वर्षापर्यंत घासून NDAचा अभ्यास केला पाहिजे। NDAचा सिलेबस काय असतो, किती अटेम्प्ट देता येतात, मग NDA परीक्षा रिटर्न क्लिअर झाल्यानंतर SSB नावाची परीक्षा होते, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, ती किती दिवसाची असते काही माहिती नाही। नेक्स्ट, समाधानी आयुष्य। या 4 सूत्रांवर जर तुम्ही करिअर निवडलं, मी मुद्दामून 15-20 मिनिटं या गोष्टीत घेतली की करिअर निवडताना कसा विचार करावा, तर तुमचं करिअर नक्की यशस्वी होईल। बरं, सायन्समध्ये जनरली PCM आणि PCB या 2 मुख्य शाखा आहेत।
त्यातही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, डिफेन्स, BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, कम्प्युटर सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही, डिफेन्स, क्लॅट म्हणजे कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट आणि ISAR. ओके, असे बरेचसे ऑप्शन मी सांगू शकतो तुम्हाला सायन्समध्ये. यशस्वी भव नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे मी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी वाचलंय, बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पॉन्सर केलेलं, त्यामध्ये मी हे सगळे ऑप्शन्स दिलेत. पण या सगळ्या करिअर ऑप्शन्समध्ये आपल्याला सगळ्यांचा विचार करायचा आहे का? माझा कल कशाकडे आहे? इंजिनिअरिंगकडे आहे ना, बस लेट मी कन्सिडर एव्हरीथिंग अबाउट इंजिनिअरिंग. दुसऱ्या बाजूला आहे PCB. डॉक्टर म्हटल्यावर आपल्याला सर्वसाधारणपणे MBBS BMS एवढेच दोन माहिती असतात, बरोबर ना? डॉक्टर म्हटल्यावर MBBS BMS एवढंच माहिती असतं आपल्याला. MBBS BMS सोबतच BDS आहे, दातांचे डॉक्टर. दात सगळ्यांना आहेत ना? सध्या तरी आहेत. दात प्रत्येकाला असतात, दाताचा डॉक्टर लागतोच कधी ना कधीतरी. BDS आहे, BHMS आहे, होमिओपॅथी. त्याच्यानंतर BUMS, किती जणांनी ऐकलंय ना? BUMS बॅचलर ऑफ युनानी मेडिकल सायन्स, BSMS बॅचलर ऑफ सिद्धा मेडिकल सायन्स, BPT बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. जे स्पोर्ट्समन वगैरे असतात त्यांच्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतो एक स्पेशली. किती जणांनी ऐकलंय? ह्या सगळ्या 5 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रम आहेत. BVSC बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, खूप मोठी आणि प्रसिद्ध स्ट्रीम. म्हणजे जेवढी आपल्याकडे MBBS ला किंमत आहे, युरोपियन देशामध्ये MBBS, MD किंवा MS पेक्षा BVSC डॉक्टरला जास्त किंमत आहे. तुमच्या त्या नाईक मॅडम उपप्राचार्य आहेत, त्यांचा चिरंजीव सुद्धा BVSC करतो. माझे वडील BVSC होते. पण बऱ्याच कमी लोकांना माहिती, अरे तो डॉराचा डॉक्टर, ते काय शिकायला लागतात. जसं MBBS ला 5 वर्ष शिकावं लागतं 12वी सायन्स नंतर, BVSCचं MBBSच्या खालोखाल मेरिट लागतं. किती जणांना माहिती आहे? राईट. सो हे काही करिअर ऑप्शन्स आहेत. बट लेट अस कन्सिडर इंजिनिअरिंग. खरं सांगा, तुम्ही जेव्हा सायन्स घ्यायचं ठरवलं तेव्हा तुमच्या मनात काही इच्छा असतील. बऱ्याच जणांना वाटलं असेल मी इंजिनियर तर होईनच, डॉक्टरचं काय माहित नाही, पण इंजिनियर तरी होईल, पुणे मुंबईत जाईन, जॉब लागेल. तुम्ही आता हात वरती करा, नका करू, पण 70% लोकांची ती धारणा असते, हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. बरोबर की नाही? कारण दिवाळी चतुर्थीत जे पाहुणे येतात, आपचड्डीवर इकडे तिकडे फिरत असतात, इंजिनियर झालेले पोरगे, त्यांना बघून आपल्याला पण वाटत असतं, अरे वा किती पॅकेज आहे, 4 लाख, 5 लाख, 24व्या वर्षी, 25व्या वर्षी 60,000 रुपये पगार. आपल्याला पण वाटतं इंजिनियर व्हायला. तुम्हाला माहिती आहे का, एका महाराष्ट्रात दरवर्षी किती इंजिनियर्स होतात? कल्पना आहे? महाराष्ट्र, सिंधुदुर्ग सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा आपला. अशा जवळजवळ 36 जिल्ह्यांपासून, अपडेटेड बरोबर आहे ना MPSC वाले, 36 जिल्ह्यांपासून बनलेला महाराष्ट्र. किती विद्यार्थी इंजिनियर म्हणून बाहेर पडत असतील दरवर्षी? 1,18,000. किती? 1,18,000. आमच्याकडे दरवर्षी 10वी होणाऱ्यांची संख्या फक्त 9,000 आहे. महाराष्ट्रातनं इंजिनियर किती बाहेर पडतात? 1,18,000. आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यावर किती लोकांना इंजिनियर म्हणून नोकरी मिळते माहिती आहे तुम्हाला? अंदाज 90,000, 80,000. किती लोकांना इंजिनियर म्हणून जॉब मिळतो माहिती आहे? 4%, म्हणजे साधारण 4,000. बाकीचे 96,000. तुम्ही ती जाहिरात बघितली असेल चहावाली, इंजिनिअरिंग सोडून दे, चहाची गाडी टाक. बघितले का? रेड लेबलची जाहिरात लागायची. तो दाढीवाला मास्तर, त्याला तो विद्यार्थी स्वतःच्या हाताने चहा बनवून देतो, हॉस्टेलवर जसं द्यायचा तसं. आणि तो प्रोफेसर म्हणतो, तेच म्हणेन जी कॉलेजमध्ये म्हणायचो, इंजिनिअरिंग सोडून दे, चहाची गाडी टाक. पण ती आज वास्तविकता झाली आहे. कारण उरलेले 96% इंजिनियर काय करतात? कोणतंही काम कमी नसतं मित्रांनो. जेवढा डॉक्टर महत्वाचा, तेवढं त्या डॉक्टरकडे वेळेत घेऊन जाणारा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पण महत्वाचा. हे मला माहिती आहे.
पण आज परिस्थिती काय झाली आहे इंजिनियर लोकांची तुम्हाला माहिती आहे. 96,000 इंजिनियर्स काय करतायत, कम्पॅटेबल जॉब्स करतायत. कुठेतरी बँकेच्या बॅक ऑफिसमध्ये, IT कंपनीच्या बॅक ऑफिसमध्ये, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये, हे तर मी बरे जॉब सांगितले. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये. आता तलाठी भरतीच्या परीक्षा झाल्या, निम्मे कॅन्डिडेट मला वाटतं साधारण इंजिनियर होते. मागच्या वर्षी तर कॉन्स्टेबल भरत्या झाल्या होत्या, भरपूर सारे इंजिनियर आले होते पळायला.